मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण काही सांगितलं तर एवढा राज्यामध्ये सुरामध्ये त्याचा प्रचार आपल्या आणि प्रसार बहिणी करतायत. कारण तुम्ही मगाशी म्हटलं की रक्षाबंधनचं हे कधी बहिणी विसरणार नाहीत. फक्त आता रक्षाबंधनची ओवाळणी नाही, ही कायमची ओवाळणी आहे, दर महिन्याची आहे. हा खऱ्या अर्थाने सरकारकडून तुमच्या भावाकडून माहेरचा आहेर आहे आणि हा कायम आपल्याला भेटणार आहे. काही लोक म्हणाले की हे आता बंद होईल, पैसेच येणार नाहीत, खात्यामध्ये फसवी घोषणा आहे, चुनावी जुमला आहे. तुम्ही सांगा, या एकनाथ शिंदेने आयुष्यात कधी खोटं बोलला नाही आणि जे बोलणार तेच करणार आणि जे होणार तेच बोलणार आणि जे बोलणार ते करणार. त्यामुळे खात्यामध्ये पैसे आले, खात्यामध्ये तुम्हालाही वाटलं नव्हतं. मुंबईत अनेक लोकांच्या खात्यात पैसे आले ना. किती लोकांच्या खात्यात पैसे आले तुमच्या किती लोक आले? 10,000. आता ज्यांचे आले नाहीत त्यांचे पैसे येणार. कारण हे तुम्ही आता 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायचे आहेत. काही लोकांची स्क्रुटिनी बाकी असेल आणि 31 ऑगस्ट पर्यंत नाही झाले, सप्टेंबर मध्ये झाले, तरी तुम्हाला पैसे मिळणार. ही योजना 1 महिन्याची 2 महिन्याची नाही. आणि म्हणून जे लोक या योजनेमध्ये खोडा घालतात त्यांना बरोबर बहिणींनी जोडा दाखवला पाहिजे. हे सावत्र भाऊ आहे, हे तुमच्या योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात पण गेले. कोर्टाने त्यांना फटकारलं, बोले हे असं काही सरकारच्या योजनेच्या विरोधात आम्ही निर्णय नाही देऊ शकत. अरे तुम्हाला 1,500 म्हणाले, 1,500 मध्ये मग आमच्या महिलांना विकत घेता का, भीक देता का, लाच देता का? सोन्याचा चमचा घेऊन तुम्ही जन्माला आलात. पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500ची किंमत काय करणार? माझ्या सर्वसामान्य बहिणींना 1,500 रुपये काय असतात ते माहित आहे. मला माहित आहे की मी देखील एक शेतकरी कुटुंबातून सामान्य परिवारातून आलोय. त्यामुळे घर खर्च चालवताना आपल्या आईला काय कसरत करायला लागायची, पत्नी काय कसरत करायची, हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे हे 1,500 रुपये फक्त आता आम्ही सुरुवात केली आहे. तुम्ही सरकारला ताकद दिली, 1,500चे 2,000 करू, 2,000चे 2,500 करू, 2,500चे 3,000 करू, 3,000चे अजून 4,000 करू. तुम्ही जेवढी ताकद द्याल, बळ द्याल, हे पैसे कोणाचे आहेत? हे तुमचे पैसे आहेत. आणि मग तुम्हालाच आम्ही ते दिले नाही तर त्याचा काय उपयोग आहे? आणि म्हणून त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आपण, त्याच्याबरोबर लेक लाडकी केलं.